मध्ये एक घटना घडलेली आहे. एका महिलेला मारहाण करत तिच्या गळ्यात चपलीचा हार घालत तिची धिंड काढण्यात आलेली आहे आणि आपल्या शाखेमध्ये ती आलेली आहे. आता विरोधक देखील आता आक्रमक झालेले आहेत. काय सांगाल? नाही, मुळात विषय असा आहे की आमच्या प्रभागामध्ये वाघेला नगर एक नगर आहे आणि ते वाघेला नगर मध्ये राहणारे हे वाघरी समाजाचे गुजरात मधली लोक आहेत आणि ही लोक गेल्या अनेक वर्षापासून या वाघेला नगर मध्ये राहत आहेत. त्यांच्या परंपरा, त्यांची विधी आणि त्यांचे संस्कार फार खूप वेगळे आहेत आणि ते जपण्याचा प्रयत्न ते नेहमी करत असतात. काही दिवसापूर्वी एक आमच्या इथे हडकमाई मातेचं मंदिर आहे त्या वाघरी लोकांचं, त्यामध्ये उत्सव असतो दरवर्षी. तो उत्सव होता, त्या उत्सवामध्ये काहीतरी भांडणं झाली होती आणि त्या भांडणातून झालेला तो प्रकार आहे. त्या प्रकाराच्यामुळे तिला मारहाण झाली. त्या बाईला काय रस्त्याने मारत आणलं व तिच्या गळ्यात काय चपलाचा हार घातला, पण तिला मारत मारत स्टेशनकडे इकडे घेऊन येत होते. ती लपण्यासाठी, वाचण्यासाठी शिवसेना शाखेमध्ये शिरली. तिचे शाखेमध्ये शिरल्यावर आमचे काही कार्यकर्ते तिथे होते. मी तिथे नव्हतो, मी लग्नाला विगतपुरीला गेलो होतो. पण त्यांनी तिथे शिरल्यानंतर त्यांनी तिला मारहाण करत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी तिला वाचवली, तिला मारून दिली नाही. तेवढ्यात पोलीस गाडी आली. पोलीस गाडी आल्यावर पोलिसांच्या ताब्यात तिला देण्यात आली. पण मारणाऱ्यांच्या खूप मनामध्ये राग होता. त्याचं कारण आणि त्यांची चीड काय असावी हा शोध घेण्याचा प्रयत्न मी करतोय. कारण काहीतरी चीड असावी. जेव्हा माणसाच्या मनातली भीती निघून जाते त्यावेळेला तो काहीतरी वैतागलेला असतो, काहीतरी त्याला त्रास झालेला असतो आणि त्यातून उद्भवलेला तो प्रकार आहे असं मला वाटतं. त्या समितीची एक पंचायत होती, त्यामध्ये तिचे आदेश काढलेले, तो झुगारल्यामुळे हा प्रकार घडल्याचं असं काही नाही. कुठली पंचायतीमध्ये बंदी वगैरे काय घातलेली नाही. कोणी जातो, कोणी येतं. आमचे नगरसेवक दलित समाजाचे, ते पूजा करायला तिथे जातात आणि पूजा करतात. मी त्याच्याबरोबर जाऊन पूजा केली रवी निकमच्या बरोबर. असं काही नाही, कोणावर बंदी टाकलेली नव्हती, काही नव्हती. ते देवस्थान सर्वांचं आहे. त्या देवळात आम्ही कधी पण जातो, पूजा पाठ करतो, आरती करतो. पण काहीतरी कारण सांगायचं आणि कारण सांगून कोणाला तरी बदनाम करायचं आणि बदनाम करण्याचा हा प्रयत्न काही रचला जात आहे.